CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी म्हणून नुकताच या ठिकाणी 9,195 जागांसाठी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे सुद्धा झाला आहे। 19 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख होती CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। आता या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं कॉम्पिटिशन खूप कमी आहे। बाकीच्या राज्यांपैकी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप कमी कॉम्पिटिशन आहे आणि त्याचबरोबर ग्राउंड पासून होणार आहे। ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे आणि महाराष्ट्रामधून जे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला किती फॉर्म आले याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि 100 पैकी जे कडाप या ठिकाणी किती जाणार आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये महाराष्ट्रामध्ये 100 पैकी कडाप किती जाणार आहे, कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे यावर्षी याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला आहे, कुकमध्ये भरलाय, स्वीपरमध्ये भरलाय, सफाई कर्मचारीमध्ये भरलाय, ब्रास बँडमध्ये भरलाय किंवा आणखीन कोणत्या ड्रायव्हरमध्ये भरला, कोणत्या ट्रेडमध्ये भरला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रामधून सर्वात जास्त कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरला आणि त्या ट्रेडमध्ये कॉम्पिटिशन तशाच प्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये आता महाराष्ट्रातून किती फॉर्म आले असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। यावर्षी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला महाराष्ट्रामधून कमी फॉर्म आले आहे बाकी राज्यापेक्षा आणि याच्या अगोदर 2023 ला जेव्हा भरती निघाली होती महाराष्ट्रातून जास्त फॉर्म आले होते, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या आसपास फॉर्म महाराष्ट्रातूनच गेले होते CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला। तेव्हा जे विद्यार्थ्यांना जास्त फॉर्म जाण्याचं जे कारण होतं तर ही जी भरती वॅकन्सी आहे 2016 ला लास्ट आली होती। 2016 ला जर समजा 16 नंतर 19 ला ती भरती निघत होती, पण 19 ला लॉकडाऊन आलं होतं, कोरोना आला होता, त्यामुळे ती भरती स्थगित होती, म्हणजे निघाली नव्हती। मग डायरेक्ट 2023 मध्ये त्यांनी काढली, 23 मध्ये काढली, तर मग त्या ठिकाणी त्यांनी वय वाढून दिलं 3 वर्षासाठी। तर त्यामुळे जास्त मुलांना फॉर्म भरता आला, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना फॉर्म भरता आला, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन वाढली, त्यामुळे जास्त फॉर्म आले। पण यावर्षी वयामध्ये वाढ नव्हती तर त्यामुळे कमी यावर्षी फॉर्म आले, 50,000च्या आसपास फॉर्म आले सर्व ट्रेड मिळून, ठीक आहे। तर आता ग्राउंड कधी होणार विद्यार्थ्यांचे कमेंट होते। बट CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये महाराष्ट्रातून 2 सेंटर आहेत, तळेगाव CRPF सेंटर पुणे आणि नागपूर CRPF सेंटर, हे 2 सेंटर आहे महाराष्ट्रामधून। कोणत्याही सेंटरमध्ये तुम्ही भरला असेल तिथं आपल्याला सेंटरवर आपलं ग्राउंड होणार आहे, फिजिकल होणार आहे, पेपर होणार आहे, ट्रेड टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंटेशन, मेडिकल सर्व त्या ठिकाणी होणार आहे। आता ग्राउंड कधी होणार आहे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर महाराष्ट्रामध्ये CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड आहे जवळपास या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ग्राउंड असणार आहे। लक्षात ठेवा, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड लवकर होणार आहे, कारण की सध्याच्या कंडिशनला SSC GDचं जे ग्राउंड आहे हे टाईम आहे त्यांना, ठीक आहे। कारण की CRPF कंडक्ट करत असते SSC GDचं पण ग्राउंड। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला जर आपण या ठिकाणी पाहिलं यावर्षी कडाप कमी जाणार आहे। मागच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर 100 पैकीचा जो कडाप गेला आहे 30, 40, 50 वर कडाप गेला आहे। मागच्या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती तर इथं निगेटिव्ह मार्किंग नव्हती तर इथं, पण यावर्षी जर पाहिलं कडाप कमी जाणार आहे, 30 ते 40 वरच जाणार आहे, 30, 40, 50च्या अंदरच कडाप पाहायला भेटणार आहे। मी असं कोण सांगून आलो कारण की यावर्षी पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे, ठीक आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये ज्यांचा अभ्यास चांगला राहते ते विद्यार्थी छाटल्या जाते। ग्राउंड जे सोपं नाही आहे, कोणकोणत्या पदामध्ये 5 किलोमीटर आहे, 24 मिनिटामध्ये 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी कॉम्पिटिशन कमी आहे, तर यावर्षी जो कडाप जाणार आहे जवळपास 100 पैकी 30, 40, 50च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तास थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।